माझं नाव अक्षता दास. आज पुन्हा आपण एकत्र आलो आहोत इकडे लक्ष्मण काकांमुळे. तर आज आपण महाराष्ट्र जनमजूर संघटनेच्या मुळे आपण सोबत आहोत. काका काय सांगते? आज लेवा भवनमध्ये एक चांगला उपक्रम आहे. महाराष्ट्र मजदूर संघ मिसाळ यांची संघटना आणि त्यांच्या संघटनेचे सगळे सदस्य यांच्या वतीने नाका कामगारांना वस्तू आणि सेफ्टी जे साहित्य वाटप आज आहे. आज जवळजवळ 300 लोकांना हे साहित्य वाटप आहे. लक्ष्मण मिसाळ आणि त्यांची टीम ही गेल्या 6 वर्षापासून हे उपक्रम राबवत आहे. लहान मुलांना जे शिक्षण करतात त्यांना 2,500पासून तर ग्रॅज्युएटपर्यंत 1 लाखापर्यंत ज्या आपल्याला ज्या सरकारकडनं योजनेचे पैसे मिळून देतात. परत जे हॉस्पिटलाइज असतात त्यांना पण मोफत त्यांना एक सरकारकडनं मानधन भेटतो. आणि तसंच यांच्या संघटनेकडनं जे लग्न ज्यांच्या घरामध्ये ठरतं त्यांना 51,000 रुपये भेटतात. तर महाराष्ट्र मजदूर संघटना ही मिसाळ आणि त्यांची सगळी टीम ही सगळी राबवत आहे. खरोखर ही वाखण्याजोग बाब आहे. सगळ्यांनी त्याचा लाभ घ्या. आणि आता आम्ही बघितल्यानंतर ज्या सेफ्टी किटमध्ये ज्या वस्तू, पाण्याची बाटली, हँडक्लॉथ, परत जो जॅकेट, ह्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी या आता एकाने सांगितलं बोर्ड लावताना एखादा ॲक्सिडेंट झाला. ज्या गोष्टी असल्यामुळे तो ॲक्सिडेंट टळू शकतो. आणि आपल्या नाका कामगार हा आपला जीव मुठीत ठेवून सकाळी 10 वाजल्यापासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत काम करत असतो. तुम्ही सेफ राहिलं तर आपलं घर सेफ राहील, आणि घर सेफ राहिलं तर आपला तालुका, जिल्हा आणि महाराष्ट्र सेफ राहील. तर तुम्हाला या महाराष्ट्र मजदूर संघाला शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता महाराष्ट्र जनरल मजदूर संघटना लक्ष्मण माणिकराव मिसाळ साहेब यांच्या माध्यमामधून आपण 20,000 जणांना सेफ्टी किट सगळ्यांना जणांना मिळून दिलं. आणि त्यांचा मेळमेळाव स्वभाव आहे आणि एकमेव स्वभाव आहे की त्यांचा खूप सगळ्यांना जुळून मिळून घेऊन चालणारे हे एकमेव व्यक्ती आमचे लक्ष्मण मिसाळ साहेब आहे. आणि सगळे पदाधिकारी आमचे हे सर्व नेते आमचे संजय पावशे साहेब आहे. यांचं पण आम्हाला मार्गदर्शन बार आम्हाला चालू असतंय. आणि यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे खूप कामं होतात. काही अडचण आली तर पावशे साहेबाला आम्ही पहिला फोन करतो, पावशे साहेब असं आहे. पावशे साहेब बोलतो जा तुम्ही माझं नाव सांगा. पण साहेबाच्या नावाखाली पण कामं भरपूर होतात. आणि आमचे मिसाळ साहेब आहे, मिसाळ साहेब बोललं तर खूप, मिसाळ साहेबाच्या बोलण्याबद्दल बोललं तर खूप कमीच आहे. म्हणजे त्यांचं कौतुक किती करा तर कमीच होणार आहे. आणि मिसाळ साहेबांना जे आतापर्यंत केलंय ते मेळमेळाव सभा हा मी सांगतो कल्याण डोंबिवलीमध्ये ते एकमेव माणूस असेल की मिसाळ साहेबासारखा माणूस असा मला मी 25 ते 30 वर्षापासून बघतोय की आमचा मित्रपणा आहे. पण त्यांचा असा स्वभाव आहे की सगळ्यांना मेळमेळाव स्वभाव आहे. आणि कोणी बोललं बी तर रागावर, त्यांचं राग म्हटलं तर हा रागाचा स्वभाव आहेच नाहीये. आणि सगळ्यांना मिळून कसं द्यायचं आणि कुठून काय करायचं तर त्यांना सगळी काय कला आहे त्यांच्या अंगीच कला आहे. आणि मी पत्रकार बंधूचे खूप मनापासून हे करतोय की आमचे पत्रकार बंधू खूप मनापासून आमच्या प्रत्येक कुठेही कार्यक्रम असो त्या प्रत्येक पत्रकार बंधू आमचे कुठेही हजर असतात. आणि थोडंफार ओकलं चुकलं तरी ते सांभाळून घेतात. आणि त्यांचे मी खूप खूप धन्यवाद करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराष्ट्र जनरल मजदूर संघटनेच्या वतीने आज लेवा भवन ह्या हॉलमध्ये नाका कामगारांना अत्यावश्यक संच, सुरक्षा संच, सेफ्टी किट, त्याचबरोबर गृह उपयोगी वस्तूचे महाराष्ट्र जनरल मजदूर संघटनेच्या वतीने ह्या ठिकाणी वाटप होत आहे. त्याचबरोबर संघटनेच्या वतीने दरवर्षी नाका कामगारांच्या मुलांना शिक्षणाकरता 1ली ते 8वी पर्यंत 2,500 रुपये, 9वी 10वी 5,000 रुपये, 11वी 12वी साठी 10,000 रुपये, इंजिनिअरिंगच्या शिक्षणाकरता वर्षाला 60,000 रुपये, डॉक्टरकीच्या शिक्षणाकरता वर्षाला 1,00,000 रुपये, मुलीच्या लग्नासाठी संघटनेच्या प्रयत्नाने 51,000 रुपये मिळतात. त्याचबरोबर कामगार काम करत असताना त्याचा अपघात घडला त्याच्यासाठी संघटना 5,00,000 रुपये मिळून देते. अशा विविध योजना महाराष्ट्र जनरल मजदूर संघटना नाका कामगारांना कामगार महामंडळाच्या 32 योजनेचा लाभ मिळून देते. आतापर्यंत संघटनेच्या माध्यमातून 20,000 पेक्षा जास्त कामगारांना सेफ्टी किट, 10,000 पेक्षा जास्त कामगारांना गृहोपयोगी वस्तू, भांडे, हजारो कामगारांना मुलीच्या लग्नासाठी 51,000 रुपये आणि हजारो कामगारांना वैद्यकीय सेवा महाराष्ट्र जनरल मजदूर संघटनेने मिळवून दिलेली आहे.